आज आपण बनवणार आहोत मस्त लांब सडक आणि पांढरशुभ्र असा बटाट्याचा किस, वर्षभर टिकणारा। यामध्ये तुरटीचा सुद्धा वापर केलेला नाही आणि उन्हाची सुद्धा गरज नाही। घरामध्येच तुम्ही हा बटाट्याचा किस वाळवू शकतात आणि वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतात। यासाठी छोटे छोटे टिप्स व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। वर्षभर टिकणारा बटाट्याचा किस बनवण्यासाठी मी आपले जे रेग्युलर बटाटे असतात तेच बटाटे घेतलेत। फक्त बटाटा घेताना अशा प्रकारचा लांब सडक घ्यायचा, म्हणजे आपल्या बटाट्याचा किस सुद्धा छान लांब होतो। आता त्याचे वरचे साल मी इथे काढून घेते आणि बटाट्याचे साल काढून झाले की तो लगेचच बटाटा पाण्यामध्ये घालायचा, म्हणजे बटाटा काळा पडणार नाही। तर ह्याच प्रकारे सर्व बटाट्यांची मी इथे साल काढून घेतली आणि ती पाण्यामध्ये घातलीत। आता बटाट्याचा किस बनवण्यासाठी एक परात घेतली, त्यामध्ये सुद्धा पाणी घेतले आणि अशा प्रकारचे मोठी होल असलेली किसणी घ्यायची आणि त्याच्या मदतीने आता ह्या ग्रेटरच्या मदतीने आपण हा बटाटा किस बनवून घेऊयात। अशा प्रकारचा बटाटा आपल्याला उभा पकडायचा आहे आणि मी दाखवते ह्या पद्धतीने वरपासून खालीपर्यंत नेत जोर लावून हा किस बनवायचा, म्हणजे छान जाडसर आणि लांब सडक असा हा बटाट्याचा किस आपला बनतो। हे बघा व्हिडिओमध्ये दाखवते, ह्या पद्धतीनेच किस बनवून घ्या। वरून खालच्या बाजूने न्यायचा, बघा मस्त लांब असा हा किस तयार होतो। आणि थोडासा किस बटाटा झाल्यानंतर अशा प्रकारे बटाटा फिरवून घेत जा, म्हणजे सर्व बाजूंनी एकसारखा हा किस होईल। आणि अशाच पद्धतीने आता सर्व बटाट्याचा किस मी इथे करून घेते। तुम्हाला बटाट्याचा किस दाखवते, बघू शकता मस्त लांब सडक असा होतोय। आणि परातीमध्ये पाणी घेणं हे गरजेचं आहे, नाहीतर किस हा काळा पडेल। थोडा किस त्यात जास्त झाला की तो लगेचच काढून दुसऱ्या कढईमध्ये पाणी घेतले त्यामध्ये घालायचा। अशा पद्धतीने आता सर्व बटाटे मी इथे किसून घेणार आहे। आता माझा इथे सर्व बटाट्याचा किस बनवून तयार झालाय। हळली 5 मिनिटांमध्ये हे बटाटे किसून झालेत। आता ते अशा प्रकारे हाताने हा किस व्यवस्थित चोळून धुवून घ्यायचा, त्याचे स्टार्च हे पूर्णपणे निघाले पाहिजे। जेवढा जास्त वेळा तुम्ही हा किस धुवून घेणार तेवढा छान पांढरशुभ्र असा हा बटाट्याचा किस तुमचा तयार होईल। छान व्यवस्थित अशा पद्धतीने मी इथे हे धुवून घेतले। धुवून झाल्यानंतर तो दुसऱ्या एका घमेल्यामध्ये पुन्हा स्वच्छ पाणी घ्यायचे आणि त्यामध्ये हा किस टाकून घ्यायचा। हे बघा मस्त लांब सडक असा किस तयार झालाय, बघू शकता तुम्ही छानच। अशाच प्रकारे आता 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यात हा किस आपल्याला इथे धुवून घ्यायचा आहे। त्याचं स्टार्च पूर्णपणे निघालं पाहिजे। जेवढा जास्त वेळा तुम्ही हा किस व्यवस्थित स्वच्छ पाण्यात धुवून घेणार तेवढा पांढरशुभ्र तुमचा हा बटाट्याचा किस तयार होईल। बघू शकता छान स्वच्छ असं पाणी आता झालंय, त्याचे स्टार्च पूर्णपणे निघाले। तर सोबतच मी किस धुत असतानाच पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले होते। पाण्याला छान खळखळून उकळी आली आहे, त्यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं। मीठ हे थोडे कमीच घालायचे, खूप जास्त प्रमाणात घालायचे नाही। आता पाण्याला छान खळखळून उकळी आली आहे। पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये आता हा बटाट्याचा किस आपण टाकून घेणार आहोत। बटाट्याचा किस घालताना त्यामधले पाणी पूर्णपणे छान निथळून घ्यायचं, हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचं। त्यानंतर फक्त बटाट्याचा किस यामध्ये घालायचा आहे। गॅस फुलच ठेवायचा आहे। फुल आचेवर आता मी हा सर्व बटाटा त्याच्यात टाकून घेते। बटाट्याचा किस घातल्यानंतर पाण्याचे टेम्परेचर हलकेसे कमी होते। हे बघा आता सर्व बटाट्याचा किस मी यामध्ये टाकून घेतलाय। पूर्ण किस पाण्यामध्ये बुडेल इतपत इथे आपल्याला पाणी घ्यायचंय। गॅस फुलच ठेवलाय आणि आता हा एकदा आपण हलवून घेऊयात। हलवताना एक गोष्ट लक्षात घ्या, अशा पद्धतीचं उलटणं घ्यायचं, पण ते पुढच्या साईडने न हलवता मागच्या दांडा असतो ना त्याच्या मदतीने हे व्यवस्थित हलवून घ्या। असं केल्याने काय होईल ना, आपण खळखळत्या उकळत्या पाण्यात आपण हा किस घातलाय आणि तो अगदी बारीक असतो, तो पटकन शिजतो, जास्त वेळ लागत नाही। जर तुम्ही पुढच्या बाजूने जर त्याला हलवलं तर तो किस याचे तुकडे होण्याची शक्यता असते। त्यामुळे अशा प्रकारे मागच्या उलटण्याच्या दांड्याने तो व्यवस्थित मिक्स करता येतो। अशा प्रकारे फक्त 2 मिनिटांसाठी मी इथे हलवून घेतलं आणि त्याला एक उकळी आली की लगेचच गॅस बंद करायचा। फक्त 2 मिनिटं मी हा किस इथे शिजवून घेतलाय। अशा पद्धतीचा ट्रान्सपरंट असा हा किस दिसायला लागला म्हणजे किस शिजला गेलाय असे समजावं। हे बघा मी तुम्हाला इथे दाखवते, अर्धवट कच्चा राहील असाच ठेवायचा, खूप जास्त पूर्णपणे शिजवायचा सुद्धा नाही। जर तुमच्या बटाटे जास्त असतील तर त्याला शिजण्यासाठी 3 ते 4 मिनिटं इतका वेळ लागू शकतो, त्यापेक्षा जास्त शिजवू नका।
माझे ते बटाटे कमी होते, त्यामुळे फक्त 1.5 ते 2 मिनिटांमध्येच मी गरम पाण्यामधून तो किस काढून घेते। अशा पद्धतीचं होल असलेली चाळण घ्यायची आणि त्यामध्ये आता हा सर्व बटाट्याचा किस मी इथे काढून घेते। आणि आता हा बटाट्याचा किस मी ही घरामध्येच सुकवून घेणार आहे। अशा प्रकारे एक सुती कपडा घ्यायचा, मी इथे सुती बेड कव्हर घेतलंय, त्यावर सर्व किस इथे टाकून घेते आणि अशा पद्धतीचा फोर्क द्यायचा। फोर्कच्या मदतीने हा किस आपल्याला सर्व बाजूला व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे। जास्त जवळ-जवळ ठेवायचा नाही, नाहीतर तो एकमेकाला चिकटतो। थोडं लांब-लांब असा त्या फोर्कच्या मदतीने पसरवून घ्या, म्हणजे तुमच्या हाताला चटका सुद्धा बसणार नाही। आणि पंख्याच्या हवेखालीच आपल्याला हा किस सुकवून घ्यायचा आहे। जर तुम्ही वर्किंग वुमन असणार तर रात्रीच्या वेळीच हा किस बनवून ठेवू शकतात, अगदी झटपट बनवून तयार होतो। 10 मिनिटांमध्येच बनवून झाला की लगेच तो पसरवायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही। फॅनच्या हवेत रात्रभर ठेवला की सकाळी व्यवस्थित सुकतो देखील। हे बघा, मी दुसऱ्या दिवशी सकाळी हा किस काढून घेतला, छान असा सुकला गेलाय आणि मस्त पांढरा शुभ्र असा आपला हा बटाट्याचा किस इथे तयार झालाय। आता हा आपला बटाट्याचा किस कसा झालाय ते तळून सुद्धा बघूयात। तर चला किस तळून बघूया। हे बघा, तेल इथे तापले, आता त्यामध्ये मी थोडंसं किस घातला, बघू शकता अगदी थोडंसं किस घातला तरी तो फुलून छान बऱ्यापैकी झालेला आहे आणि मस्त पांढरा शुभ्र असा हा बटाट्याचा किस इथे तयार झालाय। यामध्ये आपण तुरटीचा सुद्धा वापर केलेला नाही, फक्त स्वच्छ पाण्यामध्ये 3 ते 4 वेळा हा किस तुम्ही धुवून घेतला तरी छान पांढरा शुभ्र किस तयार होतो आणि हा तुम्ही वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतात, याला काही सुद्धा होत नाही। बघू शकता मस्तच असा आपला हा बटाट्याचा किस इथे तयार झालाय। यासोबत खाण्यासाठी नायलॉन साबुदाणा कसा बनवायचा याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलाय, लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि सोबतच वाळवणाच्या भरपूर साऱ्या रेसिपीज अपलोड केल्या आहेत, त्या सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील। मस्तच पांढरा शुभ्र असा बटाट्याचा किस आपला इथे तयार झालाय। बटाट्याचा किस तळताना तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही, तेल थोडेसे गरम झाले की गॅस कमी करायचा आणि छान कमी आचेवरच गरम तेलामध्ये बटाट्याचा किस तळून घ्यायचा। मस्तच तुम्हाला हवं तेव्हा उपवासाला तुम्ही हा बटाट्याचा किस तळून खाऊ शकतात। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा। अगदी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगितली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। अशाच सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।